विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, 1400 पानांचं हे आरोपपत्र आहे, केवळ खंडणी प्रकरणामध्ये आहे का संपूर्ण हत्या प्रकरणाचा यामध्ये उल्लेख आहे? श्रीकांत, आपण पाहू शकतो 9 डिसेंबर रोजी खरं तर देशमुख यांची हत्या झालेली होती। मात्र त्यापूर्वी जर पाहिलं तर खंडणीचा जो प्रकार आहे तो देखील समोर आलेला होता आणि अॅट्रॉसिटीचा एकूण जर पाहिलं तर 3 प्रकरणं आहेत, ज्याच्यामध्ये सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरण असेल, त्याबरोबर अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल आणि त्यानंतर जे आवादा एनर्जी कंपनी आहे ज्यांच्याकडनं त्या ठिकाणी जी काही खंडणी मागण्यात आलेली होती, असे 3ही प्रकरणं जे आहेत ते मर्ज करण्यात आलेले आहे आणि या 3ही प्रकरणं जे आहेत ते सध्या न्यायालयाच्या समोर त्याचं आरोपपत्र जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही वेळातच आता यावरती स्वाक्षरी जी आहे ती होईल आणि त्यानंतर त्या संपूर्ण देशमुख हत्या प्रकरणामधला जो पुढचा तपास असेल किंवा पुढची जी प्रक्रिया असेल ती आता सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जो 80 दिवसामध्ये जे काही तपास यंत्रणेला यश मिळालं होतं त्यांनी जो तपास केलेला होता त्याची संपूर्ण तपशील असेल, त्याची पूर्ण माहिती जी असेल ती आता न्यायालयाच्या समोर मांडण्यात आलेली आहे। यात प्रामुख्याने मी सांगतो आहे की यामध्ये देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी जे काही इतर गुन्हे आहेत, ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल आणि त्याबरोबर खंडणीचं प्रकरण असेल, हे दोन्ही गुन्ह्याचे जे आरोपपत्र आहे ते देखील या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे। निश्चित विकास, 1400 पानांचं हे आरोपपत्र आहे। अखेर आता या आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईला, पुढच्या तपासाला वेग येऊ शकतो, कारण या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतो की सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एकूण 9 आरोपी आहेत, ज्याच्यामध्ये कृष्णा आंधळे जो आहे तो आजही फरार आहे। यातील 8 आरोपींना आतापर्यंत तपास यंत्रणेला अटक करण्यासाठी यश मिळालेलं आहे। हे संपूर्ण आरोपी जे आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। 80 दिवस जवळपास या संपूर्ण घटनेला होत आहेत आणि या घटनेच्या दरम्यान 80 दिवसांमध्ये जो काही तपास आतापर्यंत SIT, CID आणि स्थानिक पोलीस असतील, हे 3ही यंत्रणेने जे काही काम केलेलं होतं, जो तपास केलेला होता त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेली आहे, ती नमूद करण्यात आलेली आहे आणि याचाच संपूर्ण जवळपास 1400 पानांचं जे काही आरोपपत्र असेल ते समोर आता न्यायालयाच्या मांडण्यात आलेलं आहे आणि यावरच आता जी काही शिक्कामोर्तब अखेरची जी काही प्रक्रिया असते ती सध्या बीडच्या जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुरू आहे। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे आता या आरोपपत्रानंतर कशा पद्धतीने पुढची कारवाई होते, काय या संबंधात संपूर्ण प्रकरणात कसा वेग येतो हे पाहावं लागेल। धन्यवाद विकास, सविस्तर माहितीसाठी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। 3ही प्रकरणात 1400 पानांचं हे आरोपपत्र आहे, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईला पुढच्या काळामध्ये वेग येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अॅट्रॉसिटी आणि खंडणी प्रकरणाचा देखील या आरोपपत्रामध्ये समावेश आहे।